नेहा आज दिवसभर काम करून खूप दमली होती आणि आज तिचा गुरुवारचा उपासही होता. तिला रस्त्याने चालायला देखील ताकद शक्ती नव्हती. ही स्वामींचीच परीक्षा आहे, ते माझी इच्छाशक्ती तपासत आहेत असं समजून ती कसंबसं त्या निर्जन रस्त्यावरून घरी जात होती. नेहा उपवासाला फक्त फळं खायची, अग्नीवर शिजवलेलं अन्न ती खात नसे आणि आता ती जॉबवरून घरी चालली होती. मित्रांनो, पुढची कथा ऐकण्याआधी एक विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. नेहा जॉबवरून घरी चालली होती. फळांची दुकाने खूप मागे गेली होती. आता रस्त्यात कोणतंच दुकान नव्हते. ही छोटीशी पाऊलवाट होती ज्यावरून चालत नेहा आपल्या घराकडे चालली होती. तिच्या बॅगेत आईने बनवून दिलेला साबुदाणा खिचडी होतीच, पण तिला अग्नीवरचे अन्न नको होते. आता हा नियम तिनेच बनवला होता. तिला खूप भूक लागली होती. आता याच्या पुढे एक पाऊलही चालवणे तिला कठीण होत होते. ती जवळच एका झाडाखाली बसली. तेच तिच्या डोक्यावर काहीतरी पडलं. तिने वर पाहिलं तर एक माकड, त्याच्या हातात केळीचा अख्खा फणा होता. नेहाच्या डोक्यात त्यातलीच एक केळी पडली होती. नेहाला बघून माकड चिडले व त्याने 1-2 केळी तिला फेकून मारली. ते आता केळीचा फणा घेऊन तेथून पसार झाले. इकडे नेहाच्या गालावर हसू उमटले. स्वामी स्वामी, तुम्हाला समजलं वाटतं की अजून परीक्षा बघू नये. नेहाने तो केळीचा प्रसाद समजून त्यातली एक केळी खाल्ली व बाकी प्रसादासाठी घरी नेली. घरी जाईपर्यंत नेहा स्वतःशीच पुटपुटत गालातल्या गालात हसत होती. हा होता 51वा गुरुवार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.